नमस्कार, मी प्राजक्ता. तुम्हा सर्वांचं वैशाली व्लॉग चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही बाहेर अजून एका कार्यक्रमाला जाणार आहे. म्हणजेच आमच्या गल्लीमध्ये एक वास्तूक आहे, तिथे मुलगा आणि मी जाणार आहे. त्यासाठी मी कपडे इस्त्री करून घेणार आहे. प्रथम सुरुवातीला पहिल्यांदा गरम झाली, इस्त्री जास्त तापली होती म्हणून मी बेडशीटवरच थोडीशी फिरवली. म्हणजे थोडी गार झाली की मला फिरवता येईल यासाठी म्हटलं फिरवून घ्यावं. बेडशीटवर फिरवत आहे तेवढ्यासाठी इस्त्री थोडीशी गार व्हायसाठी, नाही तर चिटकायला लागलेली कपडे त्याला. ही मी पॅन्ट स्वतः शिवलेली आहे 2 मीटर कापड आणून. मी माझे स्वतःचे ड्रेस स्वतः शिवते. गेली 15 ते 20 वर्ष मी एकही ड्रेस किंवा ब्लाऊज किंवा कोणत्याही प्रकारचा घागरा वगैरे बाहेर टाकलेला नाही. मी स्वतःचे ड्रेस स्वतः शिवलेले आहेत. एकदा मी त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. चला, मी पटकन करून घेते इस्त्री आणि माझं पटापट आवरून घेते. इस्त्री झाली की लाईट मेकअपचं ट्युटोरियल सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. प्रथम मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेते. चेहरा मॉइश्चर असला की छान मेकअप बसतो. मी काही जास्त मेकअप करत नाही, फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीमच लावते आणि एखादी पावडर कोणतीही लावते. तर प्रथम चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेते, जेणेकरून मुरेल ते मॉइश्चरायझर पूर्ण चेहऱ्यामध्ये मुरेल अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घेणार. त्यानंतर थोडीशी अजून हाताला मी लावून घेते, कारण का हाताला सुद्धा हात मॉइश्चर असले की बरे वाटतं म्हणून. त्यानंतर सनस्क्रीम घेतलेली आहे. सनस्क्रीम मॉइश्चरायझर झाल्यानंतर दुसरी स्टेप मी सनस्क्रीम लावून घेते. चेहऱ्याला 12 महिने मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम नेहमी बाहेर जाताना लावते. हाताला सुद्धा थोडं लावून घेणार. जेवढा भाग मला ओपन दिसतो हाताचा तेवढा मी लावून घेतेच. हा मी स्वतः शिवलेला ड्रेस आहे. त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर आहे माझ्याकडे, ती मी लावून घेते. त्यानंतर ती व्यवस्थित चेहऱ्यावरती सगळीकडे लावून घेणार. आयब्रो पेन्सिल मी काय वापरत नाही. त्यानंतर एक लिप बाम आहे माझ्याकडे, तो मी लावून घेणार. नॅचरल आहे तो लिप बाम, तो लावून घेते आणि त्याच्यावरती लिपस्टिक लावणार. माझ्याकडे एक लिपस्टिक अवेलेबल आहे, तीच मी लावते. व्यवस्थित लावून घेणार लिपस्टिक. त्यानंतर मी ही कोल्हापूरच्या माधव रोडवरती टिकलीचं पाकिट घेतले होतं 10 रुपयाला. त्यातली ही टिकली मी छोटीशी लावून घेणार, ती ड्रेसला जेणेकरून मॅच होईल. आणि केस विंचरून फक्त क्लच लावणार आहे, क्लिप. तर अशा पद्धतीने एक सिंपल साधा सोबर असा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटता ते नक्की कमेंट करून सांगा. ही त्या ड्रेसवरची ओढणी आहे, ती एका साईडला शक्यतो करून मी घेते. कसं दिसते बघा. मी बघणार पहिल्यांदा एका साईडला दिसते का दोन्ही साईडला चेक करणार आणि मग घेणार. मुलाला आवरायला सांगते, म्हणजे आम्हाला दोघांना पण पटकन जाता येईल बाहेर. ओके, अशा पद्धतीने माझा एक सिंपल सोबर असा मेकअप लुक क्रिएट झालेला आहे. कोणतंही जास्त साहित्य मी वापरत नाही मेकअपसाठी, मला असाच मेकअप आवडतो. नमस्कार, मी प्राजक्ता.
वैशाली व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आता मी आवरलेली आहे छानपैकी मस्तपैकी, कारण आम्ही चाललेलो आहे एका ठिकाणी वास्तुशांतीला। आमच्या गल्लीतच आहे, इथूनच आम्ही चालत जाणार कारण जवळच आहे असल्यामुळे। आणि मी आणि माझा मुलगा जाणार आहे आणि छोटा मुलगा आणि मिस्टर अनेक ठिकाणी कार्यक्रमालाच गेलेले आहेत। जत्रा आहे आमच्या इथे एका दुसऱ्या गावी, त्यामुळे तिकडे ती दोघे गेलेत। आता आम्ही दोघे जण वास्तुशांतीला जाऊन येणार आहे। चला तर मग मी आवरून आता बाहेर आलेले आहे पोर्च मध्ये। मुलगा घराला कुलूप घालत आहे। आता म्हटलं जाऊया, पॅकिंग केलेलं त्यांच्यासाठी गिफ्ट ते मी घेतलं हातामध्ये आणि आम्ही दोघे आता बाहेर पडत आहे। मुलगा यायला लागलाय कुलूप घालून खाली। आज बागेचा व्ह्यू बघा बाहेरचा, किती सुंदर असं पाणी मारल्यानंतर छान वातावरण होतं। तर हा मी स्वतः शिवलेला ड्रेस आहे। तर खालची सिंपल पॅन्ट आहे नॅरो मध्ये आणि वरचा जो काही टॉप आहे त्याला गोल राऊंडेड गळा केलेला आहे आणि हात मोठे आहेत। तर चला आम्ही चाललोय दोघं बाहेर। आता आम्ही चाललोय तिकडे कार्यक्रमाला।